मंठा तालुक्यात संभाजी ब्रिगेड पक्षामध्ये हजारो तरुणांनी पक्षप्रवेश केला। यावेळी संभाजी ब्रिगेडचे मंठा तालुका अध्यक्ष बाळासाहेब खवणे यांनी यावेळी स्पष्ट केले की तालुक्यातील प्रत्येक निवडणूक पूर्ण ताकदीनिशी लढणार आहे। आर्यवत न्यूज प्रतिनिधी गजानन माळकर, मंठा, जिल्हा जालना। आज संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून भव्य पक्षप्रवेश झाला। या पक्षप्रवेश सोहळ्यात तालुक्यातील ग्रामीण भागातून जास्तीत जास्त संख्या आहे। जे नवीन युवक आहेत या युवकांनी त्यांच्या टीमच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून गोरगरिबाच्या हितासाठी नित्य तत्पर असलेली ही संघटना एक गोरगरिबाच्या आपलं नाव आणि आपण पुढे पक्षात होता। मी राहुल दिगंबरराव वायाळ, मुक्काम पोस्ट वायाळ पांगरी। याच्यापूर्वी तुम्ही कोणत्या पक्षात होते? मी या अगोदर पक्षात म्हणत या अगोदर मी भारतीय जनता पार्टीमध्ये 1 दिवसासाठी प्रवेश केला होता आणि 1 दिवसाच्या नंतर त्या पक्षातून बाहेर पडलो। मी वैयक्तिक गावापुरतं राजकारण पाहतो, तालुका लेवलला मी राजकीय पार्श्वभूमी मला नाही, पण एक सरांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून व त्यांच्या गोरगरिबांच्या हिताचे जे कामं चालू आहेत त्यांच्यात एक सहकार्य म्हणून किंवा त्यांचा पाठिंबा त्यांना फळ कसं देता येईल यामुळं मी या पक्षात आज प्रवेश करण्याचा निर्णय घेतला। माझ्याबरोबर अनेक मावळे आहेत संभाजी ब्रिगेडच्या, सर्वांना विनंती करीन की या पक्षात एकनिष्ठ राहा आणि सरांना होईल तितकं बळ द्या, एवढीच विनंती करतो आणि थांबतो। जय जिजाऊ जय शिव। जिल्हा परिषद पंचायत समिती चालू आहे का, आपण उमेदवार देणार का? संभाजी ब्रिगेडचे जे काही आमचे नेते माननीय ॲडव्होकेट मनोजदादा आखरे, त्याचबरोबर महासचिव सौरवदादा खेडेकर, त्याचबरोबर आमचे जालन्याचे प्रदेश प्रवक्ते डॉक्टर सुदर्शनजी तारक सर, त्याचबरोबर संतोषदादा गाजरे आणि त्याचबरोबर आमचे जिल्हा अध्यक्ष माननीय कैलासदादा खांडेबराड यांच्या आदेशाप्रमाणे आम्ही येणाऱ्या काळामध्ये संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून या मंठ्यामध्ये पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद सर्कल असेल, पूर्ण ताकदीनिशी लढणार आहोत। लढणार का युती करणार? ते युतीत करण्याचा आता विचार नाही चाललेला, पण पक्षाचे जे काही आदेश असेल त्या पक्षाच्या आदेशाप्रमाणे जे काही समविचारी संघटना असतील किंवा समविचारी एखादा पक्ष असेल त्या पद्धतीनं जे काही आमचा पक्ष आदेश देईल त्या पद्धतीनं आम्ही त्या पद्धतीने युती जर करता येईल तर त्या पद्धतीने युती करू, अथवा आम्ही आमच्या स्वबळावर या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेला सामोरे जाणार। ज्या काही व्यथा असत्या ते व्यथा सरकार दरबारी मांडून त्या सोडवण्याचं काम येणाऱ्या काळात करणार आहोत। त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये जी काही पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, त्या संपूर्ण ज्या काही निवडणुका आहे त्या संपूर्ण आम्ही ताकदीनं लढवणार आहोत आणि या संपूर्ण जे काही जनतेसोबत जे काही अन्याय किंवा अत्याचार होत आहे त्याला वाचा फोडून संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून ते आम्ही काम येणाऱ्या काळात करणार आहे। एवढं बोलतो आणि थांबतो। जय जिजाऊ। किती जणांना प्रवेश करायचा? जवळजवळ 100 ते 125 संपूर्ण मावळ्यांनी या संभाजी ब्रिगेड या पक्षप्रवेश केलेला आहे। याच्यामध्ये शहरात आणि ग्रामीण भागात दोघांचा समावेश आहे। बरोबर। याच जास्तीत जास्त ग्रामीण भागातील जे काही आमचे संभाजी ब्रिगेडचं जे काही काम आहे मागच्या 2 ते 3 वर्षापासून या कामावर विश्वास ठेवून ग्रामीण भागातून जास्तीत जास्त जे काही आमचे मावळे त्यांनी प्रवेश केलेला आहे, त्याचबरोबर काही शहरी भागातील किंवा शहरातील काही मावळ्यांनी सुद्धा या संभाजी ब्रिगेडमध्ये प्रवेश केलेला आहे। सर, संभाजी ब्रिगेडची आचारसंहिता सांगितली तर संभाजी ब्रिगेड जे काही महामानव आहे, शिवराय फुले, शाहू आंबेडकर या ज्या महामानवांनी व बहुजन समाजातील ज्या काही महामानवांनी आपली उभी हयात या सर्व समाजासाठी घालवलेले, याच महामानवाचा विचार घेऊन संभाजी ब्रिगेड हे 100% समाजकारण व त्याचबरोबर 100% राजकारण करत जे काही समाजातील प्रश्न आहे ते प्रश्न सोडवण्याचं काम करत आहे। आज संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून भव्य पक्षप्रवेश झाला। या पक्षप्रवेश सोहळ्यात तालुक्यातील ग्रामीण भागातून जास्तीत जास्त संख्या आहे। जे नवीन युवक आहेत या युवकांनी त्यांच्या टीमच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून गोरगरिबाच्या हितासाठी नित्य तत्पर असलेली ही संघटना एक गोरगरिबाच्या आपलं नाव आणि आपण पुढे पक्षात होता। मी राहुल दिगंबरराव वायाळ, मुक्काम पोस्ट वायाळ पांगरी।
याच्यापूर्वी तुम्ही कोणत्या पक्षात होते? मी या अगोदर पक्षात म्हणत या अगोदर मी भारतीय जनता पार्टीमध्ये 1 दिवसासाठी प्रवेश केला होता आणि 1 दिवसाच्या नंतर त्या पक्षातून बाहेर पडलो. मी वैयक्तिक गावापुरतं राजकारण पाहतो. तालुका लेवलला मी राजकीय पार्श्वभूमी मला नाही, पण एक सरांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून व त्यांच्या गोरगरिबांच्या हिताचे जे कामं चालू आहेत त्यांच्यात एक सहकार्य म्हणून किंवा त्यांचा पाठिंबा त्यांना फळ कसं देता येईल यामुळं मी या पक्षात आज प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. माझ्याबरोबर अनेक मावळे आहेत संभाजी ब्रिगेडच्या. सर्वांना विनंती करीन की या पक्षात एकनिष्ठ राहा आणि सरांना होईल तितकं बळ द्या, एवढीच विनंती करतो आणि थांबतो. जय जिजाऊ जय शिव. जिल्हा परिषद पंचायत समिती चालू आहे का? आपण उमेदवार देणार का? संभाजी ब्रिगेडचे जे काही आमचे नेते माननीय ॲडव्होकेट मनोजदादा आखरे, त्याचबरोबर महासचिव सौरभदादा खेडेकर, त्याचबरोबर आमचे जालन्याचे प्रदेश प्रवक्ते डॉक्टर सुदर्शनजी तारक सर, त्याचबरोबर संतोषदादा गाजरे आणि त्याचबरोबर आमचे जिल्हाध्यक्ष माननीय कैलासदादा खांडेबराड यांच्या आदेशाप्रमाणे आम्ही येणाऱ्या काळामध्ये संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून या मंठ्यामध्ये पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद सर्कल असेल, पूर्ण ताकदीनिशी लढणार आहोत. लढणार का युती करणार? ते युती तर करण्याचा आता विचार नाही चाललेला, पण पक्षाचे जे काही आदेश असेल त्या पक्षाच्या आदेशाप्रमाणे जे काही समविचारी संघटना असतील किंवा समविचारी एखादा पक्ष असेल त्या पद्धतीनं जे काही आमचा पक्ष आदेश देईल त्या पद्धतीनं आम्ही त्या पद्धतीने युती जर करता येईल तर त्या पद्धतीने युती करू, अथवा आम्ही आमच्या स्वबळावर या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेला सामोरे जाणार.